अरे मॅडम, तुम्ही डबा कुठे ठेवलाय? मी आणतो. तिथेच बाहेर आहे. अरे हं? तू एक काम कर, ही जी आपली ठिकाणं ठरलेत त्याच्या आसपास किती कॉलेजेस आहेत त्याची माहिती काढ आणि तिथली मला पूर्ण माहिती पाहिजे, म्हणजे स्टाफ पासून ते विद्यार्थ्यांच्या अकाउंट पर्यंत सगळं आत्ता. हो सर. गायतोंडे, येस. तुम्ही आणि मॅडम इकडे जेवायला बसलात तरी चालेल. नाही नको सर. मॅडम एक महत्त्वाच्या फोनवर आहेत. त्यांचं ते बोलणं संपलं की त्या जेवतील. तुम्ही नाही थांबला तरी चालेल. ठीक. एन्जॉय. साहेब, लई दिवसांनी फिरणी आली डब्याला बघा. म्हणजे पहिले दिवस काय म्हणणार होतात तुम्ही चिंचुके? काय नाही, हेच की साहेबांना फिरणी लई आवडती म्हणून. अरे चिंचुके, खरं बोल की, त्यात काय एवढं? अगं अरे, त्याला असं म्हणायचंय की फिरणी बघून जुने दिवस आठवले. अरे मॅडम, तुमचं रूप नवीन आहे बरं का. मग आता आमचं लग्न होणार आहे ना? हा, टा 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 टा. अरे मॅडम, तुम्ही विषयच खोल केलाय बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा आत्मा आहे ना, तुम्ही एकदम तृप्तच केलाय. काय हो साहेब? खरंच रे, खूप दिवसांनी फिरणी खाऊन असं मन तृप्त झालंय. मस्त. मिस्टर चिंचुके, तुम्ही चुकीचा डबा आणलाय. हा डबा अपर्णा मॅडमचा आहे. तुमचा डबा तिथेच आहे. काय? चिंचुके, तुम्ही ऐन वेळेला कसं काही घोळ करता हो? सॉरी मॅडम. गायतोंडे, अहो काही हरकत नाही, ठीक आहे. तुम्ही प्लीज जेवा. नाही नको. गायतोंडे, प्लीज तुम्ही तुमचा डबा घेऊन जा, आम्ही आमचा घेतो. सॉरी. सॉरी. थँक्यू. मॅडम, हं? एक सांगू? गोड फिरणी तर अर्जुन सरांनी खाल्ली, पण त्याची चव तुम्हाला लागलेली दिसते. नाही, असं काही नाहीये. तुम्ही खा. साहेब, आज जेवण नाही. मेजवानी झाली, मेजवानी. गायतोंडे, हं? अर्जुनने आवडीने खाल्ली का हो फिरणी? फिरणी नुसती खाल्ली नाही सरांनी, तर त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की त्यांना फिरणी खूप आवडली आहे आणि त्यांचं मनही तृप्त झालं. बरं झालं ना आपण डबा आणला. नाही नको, आपण असे तर्क नको लावाय. अर्जुन, अरे तू काही सांगितलं नाही. पेरणी कशी झालीये? सांग तर. छान आहे, छान झाली. अहो ती आत्ताच खाल्ली ना, त्याच्यामुळं. चव लागत नाही का?
अगं तसं नाही आर्या. अर्जुन पण काही म्हण ना, पहिली ती पहिलीच असते. अगं आर्या, साहेब सॉरी बरं का, सगळं माझ्यामुळे झालं. नाही रे, नाही 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 चिंचुके, तू काय मुद्दाम केलं का? मी बोलतो तिच्याशी. हा काही म्हण चिंचुके, आप्पीची आजची चव बदलली नाही अजून, अजून तशीच आहे. हो अरे मॅडम समोर असं बोल नका बरं का. नाही. नियती, अर्जुनला माझ्या हातची फिरणी खाऊ घालायचीच होती का ग तुला? मनापासून वाटतं राणीनं तुला आम्हाला लय साथ दिली बघ. आता इच्छा एवढीच आहे की राणीच्या संगतीत तुझ्यावर जसे संस्कार झाले ना तसे माझ्या अमोलवर पण व्हावेत. नक्की होणार. बापू, गावाच्या वाऱ्यात धूळ असते पण ती हवा ना प्रदूषित कधीच नसते, एवढी खात्री आहे मला. आपला अमोल गावात गेला ना की बरोबर काही ना काही शिकून येईल बघा, आणि चांगलंच शिकून येणार. कसलं भारी बोललीस आप्प्या. तुझं असं बोलणं ऐकलं ना की मला एकट्याला आसगावला जाऊच वाटेना. खरंच की तू बी चल आमच्या सोबत. हो बापू, मला का नाही आवडणार, पण आता तुम्हाला माहिती आहे ना माझ्या रोजच्या व्यापातनं खरंच वेळ मिळणं खूप मुश्किल आहे. पण बापू फक्त नको काळजी करू, मी अमोलला व्यवस्थित घेऊन येईन. तसं नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण बापू शेवटी गाव आलं की माणसं आली, भेटीगाठी आल्या, मला सुजय भाऊजींची भीती वाटते. काही झालं तरी अमोलच्या समोर ते नको यायला, त्यांनी अमोलला नको भेटायला. ते तू माझ्यावर सोड की